करतोय, त्यामुळे सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतोय. आणि कृपया प्रेक्षक वर्गाने सीमारेषेच्या मागे राहायचं आहे. आतापर्यंत ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण सहकार्य दिलंय. या अंतिम टप्प्यामध्येही आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. कृपया सीमारेषेच्या मागे आपण राहायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग, आपणास विनंती आहे, सीमारेषेच्या मागे आपण राहून या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. सन्माननीय तुषार साळगावकर, आपण प्रेक्षक वर्गांमध्ये उपस्थित आहात. आपल्यास विनंती आहे, आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहायचं आहे. आणि आपल्या शब्दाला मान आपण दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा, तर स्ट्राईकला फलंदाज पाहायचा आहे कोण येतोय तो. तर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भटा, त्याच्या साथीला दाजी धुरत आणि एक फलंदाज तो म्हणजे असेल रोहन लोणे. तर गोलंदाज म्हणून प्रवीण कुबल यांची नावं येतात राजाराम वॉरियर संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूनं आक्रमकतेचे, विस्फोटकतेचे ज्याने अंदाज बांधलेत, ज्याने आपली आक्रमकता अनेक वेळा प्रेक्षकांसमोर सादर केली आहे, ते म्हणजे तेजस जुवलेकर, अभि वेंगुर्लेकर आणि राकेश सारंग हे फलंदाज असतील. अर्थातच या ठिकाणी तारकर क्रिकेट संघाचे. तर आबा नवार हा गोलंदाज असेल. वरचा थरार आपण अनुभवतोय. स्ट्राईकला गोपाळ बाटा, नॉन स्ट्राईकला दाजी धुरत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा पंचांच्या डाव्या हाताकडनं निर्णायक षटकाची सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण गृहरचना ही सजवलेली आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट अशा व डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. गोलंदाज आबा सज्ज. पहिल्या चेंडूवर झेल उडतोय, मात्र चेंडू सेफ ठिकाणी पडल्याने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोपाळ बाटा करतोय व दुसरी धाव घेण्याचा त्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा हा मैदानावरनं. पहिल्या चेंडूच्या सांगत एकेरीस बिनबाद 2 धावा. तर कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बाटा स्ट्राईकला, त्याच्या समोर असेल तो गोलंदाज आबा, उंच पुरा असा डावपुऱ्याचा गोलंदाज. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजला वंचित ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय, एवढं मात्र नक्की. ओव्हरपिच पटाईचा चेंडू हवेमध्ये उंच टोलवला जातोय. धोक्याची घंटा निनादते ती गोपाळ बाटासाठी व अखेर गोपाळ बाटा झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर. पहिला हादरा बसतोय राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला. आता फलंदाजीसाठी येईल तो अर्थातच रोहन लोणे. दाजी धुरतच्या साथीनं अजूनही 4 चेंडूंचा अवधी शेष या ठिकाणी पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी. मात्र दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी जर गोलंदाजांनी बळी मिळवला तर माफक धावसंख्येवर समाधान मानावं लागेल राजाराम वॉरियर्स तळवळे संघाला. 36 धावांचा पाठलाग करताना सलामीला जो बदल करण्यात आला, अक्षय घाटवळची वर्णी सलामीवीर म्हणून झाली गोपाळ बाटाच्या जागेवर. हा प्रश्न निरुत्तरित राहिलाय की गोपाळ बाटासारखा खेळाडू मैदानावर असताना अक्षय घाटवळ सलामीला यावा. मात्र जे डावपेच रचलेत ते जीवावर बेतलेत आणि त्यामुळे सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतोय. मात्र दुसऱ्या बाजूनं कौतुक करावं लागेल ते निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचं की कमी धावसंख्येची पुंजी हाती असताना त्याला संरक्षण करणारी, क्षेत्ररक्षकांचा पाठिंबा मिळवणारी गोलंदाजी क्षेत्ररक्षण हे आम्ही पाहिलं आणि त्याचमुळे सामना बरोबरीत हा सुटला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा सज्ज. समोर आहे फलंदाज तो रोहन लोणे. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. एकेरी धाव तर निघते. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्याने ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. योजनाबद्ध गोलंदाजी आबा याच्याकडनं साकारली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी आबा साकारतोय. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. दाजी धुरत हा स्ट्राईकला येतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा आपल्या संघाचं भवितव्य हाती घेत या षटकातील पुढील म्हणजे चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज बाद झाला, डाव संपेल, मोठा फटका मारला, धावसंख्या सुधारेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा सज्ज. तो दाजी धुरतसाठी. यावेळी मात्र दाजी धुरत आपल्या आक्रमकतेचं ज्वलंत उदाहरण पेश करताना दिसतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला मनाजोगा प्लॉट मध्ये पाठवत एक दिलखेचक षटकार ठोकत या ठिकाणी परत एकदा राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला सुटकेचा निश्वास घेण्यास तो प्रवृत्त करतोय. आता 9 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज या ठिकाणी आबा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. समोर आहे फलंदाज तो दाजी धुरत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 9 धावा धावफलकावर. एका गाड्याच्या मोबदल्यात 2 चेंडूंचा खेळ बाकी.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबाज सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो दाजी धुरत स्ट्राईकला. याही वेळी ओव्हरपिच पदाचा चेंडू, मोठा फटका, परत एकदा गगनाला गवसणी घालत सीमोल्लंघन होत आहे. सलग 2 वेळा सीमोल्लंघन केल्याने धावफलक 15 धावांवर आकार घेतोय. मात्र अजूनही धावसंख्या सुरक्षित मानली जाणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये तेवढेच ताकदीचे तेवढेच विस्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे या शेवटच्या चेंडूवर दाजी धुरतकडनं एक मोठा फटका अति आवश्यक असेल एवढा मात्र नक्की, आणि तो अपेक्षित मोठा फटका मी देणार नाही या इराद्यानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबाज सज्ज होतोय. सामन्यामध्ये रंगत येते. 15 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील फेकण्यासाठी आबाज सज्ज. दाजी धुरतच्या बॅटला चेंडू स्पर्श करतोय. एक धाव फलंदाज स्पर्श करतायत. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे अंगलट येत. 16 धावांवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवडे यांना, आणि निर्णायक अजिंक्यपदासाठी 17 धावांचं आव्हान हे ठेवण्यात येतंय अर्थातच सिद्धेश्वर दाळकर ब क्रिकेट संघासमोर. पहिला डाव कमी धावसंख्येचा, दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत सुटलेला, जी अपेक्षा प्रेक्षकांची होती, संयोजकांची होती, आणि खास करून आमचे मित्र अमोल जामदारे यांनी जे भाकीत वर्तवलं होतं की हा सामना कधीच संपू नये, सामना सुपर ओव्हरमध्ये जावा, सुपर ओव्हरचाही सामना टाय होत परत एकदा सुपर ओव्हरचा थरार अनुभवायस मिळावा. पहिल्या भाकीत तर सत्यात उतरत आहे, मात्र दुसऱ्या भाकीताकडे हा सामना जाणार नाही. तर फलंदाजांनी जी पुंजी जमा केली आहे त्या पुंजीचं संरक्षण करण्या इतकी गोलंदाजी सक्षम ठरविण्यासाठी प्रवीण कुबल सज्ज होणार की दुसऱ्या बाजूनं 3 आक्रमक फलंदाजांचे चेहरे आपण पाहिलेत. ते अर्थातच प्रतिस्पर्धी संघाकडनं त्या संघातले फलंदाज तेजस जोवलेकर, अभि आणि राकेश हे फलंदाज आपल्या विस्फोटक फलंदाजाचा जलवा साकारणार नाही की पाहायचं आहे. 17 धावांचं आव्हान या ठिकाणी विजयासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा हा निश्चितपणे क्रिकेटमय झालेला असा जिल्हा, आणि याच क्रिकेटमय वातावरणामध्ये वेंगुर्ला येथे संपन्न होत असलेल्या स्पर्धेमध्ये आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ अजिंक्य पदाचा बहुमान पटकावतोय. त्याबद्दल आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. जाऊया तळवड्याच्या मैदानावरनं. 17 धावांचं आव्हान, 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज प्रवीण कुबल सज्ज होतोय आपल्या भातातील ब्रह्मास्त्र फलंदाजासमोर फेकण्यासाठी, आणि त्या ब्रह्मास्त्रांचा बिमोड करण्यासाठी, त्याला चतुर्सूत्र फलंदाजाने अटकाव करण्यासाठी, 17 धावांचं आव्हान पार करण्यासाठी 2 जिगरबाज शिलेदार हे अर्थातच या ठिकाणी मैदानावर उतरताना दिसतात. सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाचे अभि आणि तेजस सलामीवीराच्या रूपानं. गोपाळ बाटा स्वस्तात तंबूमध्ये परतला, मात्र धोकादायक फलंदाज म्हणून जो संबोधला जातो, आपल्या आक्रमक विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर ज्यानं अनेक मैदानं गाजवली आहेत, अनेक अनुभवांचे बाळकडू त्याने झेलले, आणि अनुभवाने परिपक्व होत संकटमोचक फलंदाज म्हणून राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाचा झेंडा अटकेपार रोवण्यास ज्या खेळाडूचा हातखंडा तो दाजी धुरत 2 षटकार टोलवतोय, संघाला 16 धावांपर्यंत पोहोचवतोय. मात्र कार्य अजून संपुष्टात आलं नाही, कारण अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी, आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामध्ये तेवढेच तोडीस-तोड फलंदाज हे शेष. सन्माननीय भरतजी गावडे यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होतंय. आम्ही विनंती करतोय सन्माननीय भरतजी गावडे आपण यायचंय, व्यासपीठावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षा स्थानपन्न व्हायचंय. शब्द सुमनांनी आपलं मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव या बहुचर्चित असलेल्या स्पर्धेला येतोय, आणि त्याच बहुचर्चित असलेल्या स्पर्धेमध्ये महाकाली ग्रुप यांच्याकडनंही शुभेच्छांचा वर्षाव हा येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण कुबल, समोर आहे फलंदाज तो अभि स्ट्राईकला. फुलर लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा चेंडू, एकेरी धाव वाचविण्यास गोपाळ बटा कमी पडतोय, किंबहुना चेंडू प्रवास करतोय घोषांकित क्षेत्रात. पहिल्या चेंडूवर मिळते ती एकेरी धाव. आता 16 धावांची आवश्यकता, 5 चेंडूंचा खेळ बाकी. जर 15 धावा जमविल्या तर परत एकदा सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवू शकतो. मात्र ती वेळ आपल्या संघावर मी येऊ देणार नाही या इराद्यानं दोन्ही संघाचे खेळाडू जिगरबाज खेळाचं प्रात्यक्षिक मैदानावर घडवताना दिसत आहेत. 16 धावांची आवश्यकता, 5 चेंडूंचा खेळ बाकी. तेजस जोवलेकर ऑन स्ट्राईक, धोकादायक असा फलंदाज, समोर आहे प्रवीण कुबल. सुरेख असा चेंडू, फलंदाजला चकवणारा असा चेंडू. फलंदाजाच्या मनात जी खलबत्त चालली आहेत त्या खलबत्त्यांचा बिमोड करणारा चेंडू या ठिकाणी गोलंदाज प्रवीण कुबल याच्याकडनं साकारला जातोय. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी. प्रत्येक चेंडू मागे 4 धावा. या धावगतीनं
16 धावांचं लक्ष्य जर दाजी धुरतला शक्य झालं तर ते मला काय शक्य होणार नाही हा प्रश्न स्वतःला तेजस विचारतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय प्रवीण याची गोलंदाजी. याही वेळी यॉर्कर लेन पद्धतीचा सुरेख चेंडू पंचांचं बोट आसमंतच्या दिशेने म्हणजे जी धोक्याची घंटा निनादली होती ती धोक्याची घंटा जीवावर बेतते. फलंदाज तेजस जुवलेकर माघारी. आता 3 चेंडू 16 धावा. ज्यानं पहिल्या डावामध्ये 2 षटकार टोलविलेत तो राकेश या ठिकाणी हुकमी एक्का या ठिकाणी मैदानावर उतरतोय 3 चेंडूंवर 16 धावांचं खडतर लक्ष्य पार करण्यासाठी. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात ही स्पर्धा नाहते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा सर्वसाक्षी होते आणि त्या मान्यवरांच्या बरोबरीनं तमाम क्रिकेट रसिक तळावडा गावचे तळावडा पंचक्रोशीचे क्रिकेटचे चाहते या दिलखेचक अशा स्पर्धेचा स्वानंद या स्पर्धेचा आनंद लुटताना त्यांच्या नजरा या मैदानावर खेळलेल्या दिसत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं आम्ही आयोजकांतर्फे संयोजकांतर्फे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. 3 चेंडू 16 धावा. राकेश ऑन स्ट्राईक. राकेशकडे कडवी नजर निश्चितपणे असेल. या चेंडूवर मोठा फटका राकेशकडनं अपेक्षित तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण रायता मोहर विकेट पद्धतीने चेंडू पॅडला स्पर्श करतोय. सुरेख असा चेंडू गणला जातोय. आता या चेंडूवर मिळते ती एकेरी धाव म्हणजे अजूनही 15 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. जर हे 2 चेंडू अपवादात्मक नो बॉल वगळता जर व्यवस्थितरित्या फेकले तर सन्माननीय राजारामजी गावडे यांनी जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवेल यात कोणतीही शंका नाही. मात्र गरज आहे प्रवीण कुबलला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची. 2 चेंडू 15 धावा. सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. आता मात्र प्रवीण कुबल कामाजी संघामध्ये निवड झाली आहे. गेल्या वर्षी गोवा राज्याची भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली होती. त्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपदाचा बहुमान पटकावताना सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा का मानकरी मी ठरलो होतं. का मला धोकादायक गोलंदाज संबोधला जातो. या सर्व निरुत्तरित प्रश्नांची उत्तरे देताना फलंदाजला जखडबंद करून ठेवणारी गोलंदाजी करतोय एवढ्या मात्र नक्की. या स्पर्धेची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीण कुबल आपल्या गोलंदाजी मार्कवर तर समोर आहे फलंदाज तो राकेश हा स्ट्राईकला. फुलरलेन पद्धतीचा चेंडू हवेत टोलवला जातोय. झेल टिपऱ्याचा अट्टहास सोडून चेंडू अडवण्यात धन्यता मानली जाते व गेली 5 वर्ष ज्या स्वप्नाचा पाठलाग करत अविरत प्रयत्नानं क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या संघाला पुरस्कृत करत तळवडे हे माझं ग्राम हे माझं गाव आणि त्या गावामध्ये माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर मी अजिंक्यपदाचा बहुमान पटकावणार. अजिंक्यपदाचा करंडक मोठ्या दिमाखात माझ्या घरी मी घेऊन जाणार हे स्वप्न सन्माननीय राजारामजी गावडे त्यांचे सुपुत्र विकासजी गावडे यांनी मनी पण धरलं होतं. त्या स्वप्नाला निश्चितपणे आशीर्वादाची जोड ही तमाम तळवडेवासियांची मिळाली होती. अखेर ते स्वप्न सत्यात उतरतंय व अनेक संकटांशी या ठिकाणी मात करत निकराची झुंज देत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हा पहिल्या श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व